बनवूया करंजी। तर पहिल्यांदा इथं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि ते तुपात चांगलं भाजून घेतलं। त्यानंतर थोडीशी साखर टाकली त्यामध्ये। त्यानंतर काळे मनुका, बदाम, काजू सर्व टाकून ते तुपामध्ये चांगलं भाजून घेतलं। त्यानंतर पिठी घेतली, पिठीमध्ये गरम तेल घालून ते सर्व मिक्स करून घेतलं। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेतलं। पीठ मळल्यानंतर अशा प्रकारे पुरी लाटून घेतली। पुरी लाटल्यानंतर जे सारण तयार केलेलं आहे ते घातलं। ते घातल्यानंतर पुरी सर्व कडेने बंद करून घेतली। बंद करून घेतल्यानंतर अशा प्रकारे डिझाईन केली। त्यानंतर अशाच प्रकारे सर्व पुऱ्या तयार करून घेतल्या आणि करंज्या तयार करून घेतल्या। त्यानंतर गरम तेलामध्ये त्या तळून घेतल्या। तळताना खूप छान फुगल्या आणि मऊ झाल्या, खुसखुशीत आणि चांगल्याही झाल्या। त्यानंतर सर्व करंज्या अशा प्रकारे तळून घेतल्या आणि तळल्यानंतर तुम्ही बघू शकता। तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हीही एकदा ट्राय करून पहा।